न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवडमध्ये उद्धवश्री पुरस्कार जाहीर। 17 ऑगस्टला होणार भव्य सोहळा। पिंपरी चिंचवड शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने मागील 25 वर्षांपासून दिला जाणारा प्रतिष्ठित उद्धवश्री पुरस्कार यावर्षी जाहीर झाला आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर पिंपरी येथे भव्य दिव्य पद्धतीने पार पडणार आहे। यावर्षीचा पुरस्कार सोहळा केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भात माहिती आमदार तथा जिल्हा प्रमुख पुणे गौतम चाबुकस्वार यांनी दिली। सर, काय सांगाल, एकंदरीत प्रत्येक वर्षी आपण उद्धवश्री पुरस्कार देत असतो, या वर्षीचा पुरस्कार कसा असणार आहे? उद्धवश्री पुरस्कार गेले 25 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे आणि यावर्षी देखील हा पुरस्कार होणार आहे। 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आचार्य अत्रे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे। शिवसेनेची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून पुरस्कार हा देण्यात येतो आणि या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंदजी सावंत, खासदार माजी केंद्रीय मंत्री, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे येणार आहेत आणि उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम होत असतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी सचिन भाऊ आहिर हे येणार आहेत, केसरीनाथ पाटील आहेत, आमचे शहर प्रमुख आहेत, रुपाली आल्हाट आहेत आणि विशेष म्हणजे आकर्षण म्हणजे त्या ठिकाणी आसिम सरोदे हे येणार आहेत आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे। आणि यावर्षी यांची निवड केली आम्ही, ते विश्व चोरडे आहेत, एक उद्योजक आहेत, राजेशजी म्हस्के आहेत, त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे। त्याचप्रमाणे संजय आवटे जे संपादक लोकमतचे आहेत, आपल्याला माहीत आहेत। त्याचप्रमाणे साजन बेंद्रे कला क्षेत्रात आम्ही त्यांना पुरस्कार देतो आहे। शशिकांत उर्फ बबन झिंझोर्डे कामगार नेते आहेत, अतिशय या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम कामगार क्षेत्रात केलेलं आहे। त्याचप्रमाणे विजय जगताप आहेत आणि हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते देखील त्यांना देखील हा पुरस्कार दिला। कला क्षेत्रामध्ये विशाल गायकवाड देखील आहेत। त्याचप्रमाणे स्वातीताई गवारे ह्या महिला उद्योजक आहेत आणि यांनी अतिशय कमी वेळामध्ये महिला उद्योजक म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत। त्यानंतर अनिल भांगडिया जे आहेत ते देखील चांगले उद्योजक आहेत, त्यांना देखील हा पुरस्कार आम्ही देणार आहोत। देवा झिंजाड एक लेखक आहे आणि चळवळीतले कार्यकर्ते आहेत, तर साहित्य क्षेत्रात आम्ही त्यांना पुरस्कार देणार आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये अभिमन्यू सूर्यवंशी यांना आम्ही हा पुरस्कार देणार आहे आणि या पद्धतीने सामाजिक बांधिलकी म्हणून बाळासाहेबांनी जसं सांगितलं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या हेतूने आम्ही प्रेरित होऊन हा एक सामाजिक कार्यक्रम आहे। पक्षाचे कार्यकर्ते मिळून हा कार्यक्रम करतात। राजकारण ज्यावेळेस करायचं असतं शिवसेना निश्चितपणे राजकारण करते, पण एक सामाजिक कार्यक्रम असल्यामुळे आम्ही समाजाशी डायरेक्ट शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही अटॅच होतो, सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आणि गेले अनेक वर्ष यापूर्वी बाबा धुमाळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम व्हायचा आणि एक परंपरा या शहराला आहे आणि असा पुरस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही देत असतो। फार मोठमोठे व्यक्तींना आम्ही हा पुरस्कार दिलेला, याही वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम करणार आहोत आणि या ठिकाणी आम्हाला वरिष्ठ जे आमचे खासदार असतील, मंत्री असतील, उद्धव साहेबांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही कार्यक्रम करीत असतो। पुरस्काराचं प्रारूप काय, रोख बक्षीस काही ट्रॉफी देण्यात येते, शाल श्रीफळ देण्यात येतं आणि त्या पद्धतीने त्यांचा सत्कार या सर्व लोकांसमोर त्यांना सन्मानित करण्यात येतं। म्हणजे एखाद्या कर्तृत्ववान पुरुष महिला जर तिच्या कर्तृत्वावर आपण जर तिच्या पाठीवर किंवा त्याच्या पाठीवर आपण थाप मारली नाही तर त्याला प्रोत्साहन मिळत नाही आणि त्याला प्रोत्साहन जर मिळालं तर तो त्याच्या क्षेत्रामध्ये अधिक पुढे जाऊन तो चांगलं काम करू, हाच उद्देश आमचा देखील या पाठीमागे आहे।
पुरस्कार समितीमध्ये किती जणांची पुरस्कार समिती गठीत केलेली आहे आणि त्यांचं काम कसं चालू आहे? आमचं ही आम्ही दरवर्षी ही चेंज करत असतो. याच्यामध्ये बघा, आता युवराज कोखटे जे आहेत ते कार्याध्यक्ष आहेत, मी त्या ठिकाणी अध्यक्ष आणि संयोजक आहे. त्याच्यानंतर हाजी दस्तगीर मन्यार आहेत, ते संघटक आहेत. सुशीला पवार आहेत. त्याच्यानंतर वैभवी घोडके आहे, गोपाळ मोरे आहेत, नेताजी काशीद आहेत, हरीश नकाते आहेत. त्याच्यानंतर निखिल दळवी आहे, संजय वारे आहे. त्याच्यानंतर रोमी संधू आहे. या सगळ्या लोकांचा जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना अनुभव आहे आणि अशा पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम करीत असतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.